ठाकरे शिंदे एकत्र येणार. शिंदेंनाही हवा ठाकरे ब्रँड. स्नेहभोजनाचं कारण की बीएमसीचं राजकारण. अमित ठाकरेंसमोर उमेदवार देऊन राज ठाकरेंची कोंडी करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थावर स्नेहभोजनासाठी हजेरी लावली आणि तब्बल 1.5 तास चर्चा केली. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याचं स्पष्टीकरण मनसे आणि शिंदे गटाकडून देण्यात आलंय. सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं. त्या स्नेहभोजनासाठी ते होते. मला असं वाटतं की आत्ता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम होता. नाही, आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना. शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचेच विचार आहेत आणि सन्माननीय राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत. गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव, आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे, आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा, आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही. तर ठाकरे गटानं मात्र राज शिंदे भेटीवर खोचक टोला लगावलाय. तर काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते. त्यांच्या सोबत आमरसपुरी खायला गेले होते. कॅफे आहे ना तो. काल आमरसपुरीचा बेत होता. विचारा, मी नसेल म्हणजे मी कुठं बोलत नाही. काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपास करतात असे एकनाथ शिंदे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिंदेंना मदत करण्याची आशा असतानाच शिंदेंनी थेट अमित ठाकरेंसमोरच उमेदवार दिला. त्यामुळे राज ठाकरेंची कोंडी झाली आणि अमित ठाकरेंचा पराभव झाला. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंमधले संबंध चांगलेच ताणले गेले होते. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांना वेग आलाय. नेमकं हेच टायमिंग साधत शिंदेंनी डाव टाकलाय. मात्र या भेटीमागची कारणं काय आहेत ते देखील पाहूयात. विधानसभेत आलेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत मराठी मतांवर मनसेचा प्रभाव आहे. बीएमसी जिंकण्यासाठी सेना मनसे एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्यात. उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी मुंबई आणि ठाण्यात मदत देखील होऊ शकते. राज शिंदेंमध्ये हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार हा महत्त्वाचा धागा आहे. महायुतीत वजन वाढवण्यासाठी शिंदेंकडून मोर्चे बांधणी केली जाते. विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ठाकरे गटाची धुळधाण उडाली. मात्र मुंबईत 20 पैकी 10 जागा जिंकण्यात यश मिळालं. त्यामुळे मुंबईवर ठाकरेंचा प्रभाव कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तर मनसेलाही विधानसभा निवडणुकीत मुंबईत 10 लाख मतं मिळाली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बेरजेचं राजकारण सुरू आहे. मात्र राज ठाकरे शिंदेंचा प्रस्ताव स्वीकारून महायुतीत सहभागी होणार की एकला चलोचा नारा बुलंद करणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.